गावात पहाट नुकतीच उजाडत होती. आकाशात मंद केशरी रंग पसरला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. इंद्रायणी नदीच्या काठी हलकसं धुकं दाटलं होतं. त्या शांत वातावरणात संत तुकाराम महाराज विठ्ठलाचं नाम घेत बसले होते. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. त्यांच्या मुखातून निघणारं नाम ऐकून वातावरणही भक्तिमय झालं होतं. गावातील लोक हळूहळू आपल्या कामाला लागले होते. कोणी शेताकडे जात होतं, कोणी जनावरांना चारा घालत होतं. पण तुकाराम महाराजांचं मन मात्र पूर्णपणे विठ्ठलात रमलं होतं. तेवढ्यात गावाच्या रस्त्यावरून एक वृद्ध माणूस चालत येताना दिसला. त्याचे कपडे फाटलेले होते, चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. त्याच्या डोळ्यांत वेदना होत्या. तो चालत चालत महाराजांसमोर येऊन थांबला. कपेत आवाजात तो म्हणाला, महाराज, 2 दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा कणही नाही. हे ऐकताच तुकाराम महाराजांच्या डोळ्यांत करुणा दाटली. त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. त्यांच्याजवळ एक छोटीशी कापडी पिशवी होती. त्यात थोडं धान्य आणि 2 भाकऱ्या होत्या, घरच्यांसाठी ठेवलेल्या. पण महाराजांनी ती पिशवी त्या वृद्धाच्या हातात दिली. वृद्ध आश्चर्याने म्हणाला, महाराज, मग तुम्ही काय खाणार? तुकाराम महाराज हसले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. ते म्हणाले, ज्याच्या घरी विठ्ठल आहे त्याला कशाची कमी नसते. वृद्धाच्या डोळ्यांत अश्रू आले. तो महाराजांच्या पायांवर पडला. तेवढ्यात तिथे काही गावकरी जमा झाले. एकजण म्हणाला, महाराज, तुम्ही खूप भोळे आहात. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. दुसरा म्हणाला, स्वतःच्या घरात अन्न नाही आणि तुम्ही दुसऱ्यांना देता. तुकाराम महाराज शांतपणे सगळं ऐकत होते. थोडा वेळ शांत राहून ते म्हणाले, भुकेल्या माणसाला अन्न देणं म्हणजे विठ्ठलालाच नैवेद्य दाखवणं. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. महाराज पुढे म्हणाले, देव फक्त मंदिरात नसतो, तो प्रत्येक भुकेल्या डोळ्यात असतो, प्रत्येक दुःखी मनात असतो. त्यांचे शब्द ऐकून वातावरण शांत झालं. तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला. सगळे लोक आडोशाला पळू लागले. पण महाराज मात्र तिथेच उभे राहिले. त्यांच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम होतं. तो वृद्ध माणूस मागे वळून महाराजांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हतं, तर समाधान होतं. त्या दिवशी गावकऱ्यांना एक मोठा धडा मिळाला. खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा, अभंग आणि कीर्तन नाही, तर दुसऱ्याच्या दुःखात उभं राहणं आहे. त्या दिवसापासून गावातील लोक गरिबांना मदत करू लागले, भुकेल्यांना अन्न देऊ लागले आणि प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहू लागले. आणि तुकाराम महाराज, ते नेहमीप्रमाणे शांतपणे विठ्ठलाचं नाम घेत राहिले. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.